महानगर अमरावती में अमरावती जिले के अनेक बार धारकों द्वारा दिनांक 23 अक्टूबर को एक पत्र परिषद का आयोजन किया गया, जिसमें विशद किया गया कि इन दिनों ढाबों पर, अंडों की गाड़ियों पर तथा नाश्ते की गाड़ियों पर अवैध दारू बिक्री होती है, जिसके कारण बार मालिकों के धंधे चौपट हुए जा रहे हैं, जिसका शासन ने ध्यान देकर उपाय योजना करनी चाहिए। समाचार संकलन अशोक भाई जोशी। हाँ, डायरेक्ट टैक्स नहीं चल सकता है क्योंकि अलग से उसका कानून है, उसकी परमिशन लेने में उसके लिए फायर ब्रिगेड की एनओसी लेनी पड़ती है, काफ़ी पीडब्ल्यूडी से उसका प्लान सैंक्शन करना पड़ता है, एसएफटी वो सब उसमें है। और जो पब है wherever dancing other activities, अलकेश जयसवाल परतवाडा अलकेश जयसवाल अलकेश आपल्या याच्यावर जी नावं आहेत ना ती तर आहे सगळी इथे। त्याच्या व्यतिरिक्त कोण कोण आहे अजून? सचिन तिवारी फी आहे। असं असताना आम्हाला स्वस्त दारू इकडं परवडत नाही, म्हणून लोकांचा ट्रेंड असा झालेला आहे की वाईन शॉप मधून दारू घेतात आणि ढाब्यावर घेतात। मागच्या वेळेला आम्ही आता 8 दिवसापूर्वी सीपी साहेबांना भेटून, कलेक्टरना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे की ढाबे बंद करा, ढाब्यावर मिळणारी दारू बंद करा। आणि मी पत्रकार परिषदेत आरोप करतोय कि पोलीस आज जो हमने प्रेस कॉन्फ्रेंस लिया है और कलेक्टर साहब को अमरावती में जाके एक निवेदन दिया है, वो इसके लिए है कि अभी 2 दिन पहले एक जीआर निकला है कि हमारा जो वैट है यानी FL3 यानी बार चालक परमिट रूम परवाना कक्ष यांना फक्त त्यांनी 5%च्या जागी 10% केलेलं आहे। आणि ऑलरेडी आम्हाला 5%च द्यायला त्रास येत होता, का वाईन शॉपमधून दारू घ्यायचं प्रमाण हे तिपटीने वाढलेलं आहे। इल्लीगल ढाबे, इल्लीगल अंड्याच्या गाड्या, चायनीजच्या गाड्या, फेरीच्या गाड्या याच्यावर बसून दारू प्यायची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे। पोलीस कमिशनरला सुद्धा आम्ही या बाबतीत निवेदन दिलं आहे। नागपूरला जशा धाब्यावर वगैरे केसेस केल्या तशा इथे केसेस होत नाही, कस्टमरला पकडत नाही आणि आमच्या धंद्यापेक्षा त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, त्यांना वॅट द्यावं लागत नाही, त्यांना TP भरावी लागत नाही, काही लायसन्स फी भरावी। आम्हाला अमरावती शहरामध्ये आज मला 5,70,000 रुपये फी आहे, ग्रामीण भागामध्ये लाख 2-2 लाख रुपये फी आहे। असं असताना तुम्ही आम्हालाच प्रत्येक वेळेला नागवणार असाल आणि वाईन शॉपचे आज 10 कोटी रुपये वाईन शॉपचा रेट झाला आहे। 10 कोटी रुपयाला जिथे 2 कोटी 1 कोटी रुपयामध्ये मिळत होतं का, तर त्यांचा सेल तिप्पट-चौपट वाढला आहे। आणि गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेला FL3 वाल्यांना याचा हाताशी धरते। आमच्या धंद्यावर कमीत कमी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000च्या वर बार आहेत आणि तुम्ही प्रत्येकी 50 लोक जरी पकडले, काही बारमध्ये 20 असतात, काही बारमध्ये 100 असतात, तर त्याच्या मटन सप्लायर, किराणा सप्लायर, भाजी सप्लायर, पापड सप्लायर, भांडे घासणारे लोक, स्वीपर, पानटपरीवाला, मॅनेजर, वेटर असा जर स्टाफ पाहिला तर तो लाखोंच्या घरात। मग एवढ्या लोकांचा रोजगारावर तुम्ही प्रत्येक वेळेला पाय आणत असाल तर ते चुकीचं आहे। म्हणून याचा आमचा निषेध आहे, एक तर 5-10% केला त्याचा। आणि सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही आम्हालाच का वाढवता, तुम्ही त्यापेक्षा जो 300% तुम्ही जिथे एक्साईज घेताय पहिल्या पार्टवर, जिथे फॅक्टरीतून जेव्हा माल बाहेर निघतो त्यांना तुम्ही 1% वाढवून द्या, 301% करा। आम्हाला काही वॅटचं डिपार्टमेंट येऊन आम्हाला छळतं, हिशोब मागतं, ते डिपार्टमेंटच बंद होऊन जाईल। सेल्स टॅक्स तुम्ही जर पहिल्या पार्टवर जर घेतलं तर सरकारचा त्या सेल्स टॅक्स डिपार्टमेंटवरचा खर्च वाचून जाईल, ते डिपार्टमेंटच बाद होऊन जाईल। अशा काही गोष्टीचा विचार सरकार करत नाही आणि ताव नाही आणि डायरेक्ट 10% करून टाकला, त्याचा आम्ही निषेध करतो। आज आहारची बैठक आहे पूर्ण महाराष्ट्राच्या संघटनेची, 3 वाजता आम्ही झूम मीटिंगमध्ये काय तो महाराष्ट्राचा निर्णय होईल त्याच्याप्रमाणे आम्ही करू। आम्ही इथं तयारी ठेवलेली आहे, इथे सर्व माझे बार चालक अख्ख्या जिल्ह्यातून आलेले आहेत, तर त्यांनी आम्ही ठरवलं आहे की जर आपल्याला वेळ पडली तर आम्ही 10 दिवस निषेध म्हणून बार पण बंद ठेवू, पण ह्या 10%चा आम्ही कधीही स्वीकार करणार नाही। अशातच